गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर रविवारी सकाळी मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात हजेरी लावली। सकाळच्या सुमारास झालेल्या या पूर्व मान्सून आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा शिडकावा झाला। मात्र तरीही मुंबईकरांची दिवसभर उकाड्याने काहिली झाली। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 ते 28 जून या कालावधीत हवामान प्रणाली हळूहळू उत्तर किनारपट्टी आणि राज्याच्या अंतर्गत भागाकडे सरकणार आहे। त्यामुळे पावसाची चिन्हे आहेत। तर रविवारी मुंबईच्या अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण होते आणि हलका पाऊस सुरू होता। साधारण 2 तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्ते ओले झाले होते। सकाळी पडलेल्या पावसामुळे हवामानात किंचित गारवा निर्माण झाला होता। दरम्यान सकाळी 9:15च्या सुमारास पाऊस ओसरून पुन्हा ऊन पडले। परिणामी दिवसभर कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले होते। त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या। गेल्या 15 दिवसापासून रेंगाळलेला मान्सून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यापर्यंत काहीसा पुन्हा सक्रिय झाला। काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाडीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा मान्सून एकदा सक्रिय होण्याची अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे। हवामान प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकणार असल्याने 24 ते 26 जून या कालावधीत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरित्या वाढण्याची दाट शक्यता आहे। मुंबई आणि उपनगरातील विविध भागात पावसाने वेगवेगळ्या प्रमाणात हजेरी लावली। चेंबूर आणि घाटकोपर भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।